विविध मागण्यांसाठी शिक्षकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन। राज्यातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज गुरुवारी 9 जुलै रोजी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी शाळा बंद व सामूहिक रजा आंदोलनाला चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या पार्श्वभूमीवर पुरोगामी शिक्षक समितीसह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले। आंदोलनादरम्यान टीईटी उत्तीर्ण असूनही सेवाज्येष्ठ शिक्षकांना पदोन्नती प्रक्रियेत डावलल्या जात असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला। तसेच शिक्षकांवर सक्तीने लादण्यात येणारी BLO व इतर अशैक्षणिक कामे तातडीने बंद करण्यात यावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि संच मान्यतेचे जाचक धोरण रद्द करावे अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या। दरम्यान शाळा बंद ठेवणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकांच्या वेतनात कपात करण्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला होता। मात्र त्याकडे दुर्लक्ष करत शिक्षकांनी आंदोलनात सहभागी होत आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले। प्रमुख 5-6 मागण्या आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षकाची जे दुरवस्था सुरू आहे संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये, त्या दुरवस्थेला कंटाळून आज हे शाळाबंद आंदोलन केलेलं आहे। आणि हे शाळाबंद आंदोलन नुसतं शिक्षकासाठी नसून ते विद्यार्थी आणि पालक या सर्वांसाठी जे आंदोलन आज करण्याचे ठरवले आहे। या आंदोलनाची पार्श्वभूमी अशी आहे की TET परीक्षा ही शिक्षकांना सक्तीची केली आहे। वास्तविक पाहता TET परीक्षा ही कार्यरत शिक्षकांना सक्तीची करणं चुकीची आहे, परंतु एका चुकीच्या निर्णयानं तो सगळा आघात शिक्षकांवर पोचला आहे। आता आमची शासनाकडे मागणी आहे की ती TET परीक्षा जी कार्यरत शिक्षकासाठी घेत आहे ती स्वतंत्र घेण्यात यावी। अन्य राज्य घेऊ शकतात तर पुढारलेलं महाराष्ट्र का नाही घेऊ शकत? त्यासोबतच कार्यरत शिक्षकांचं वय पाहता आज 25-30 वर्षाची सेवा झालेली आहे, त्यांच्या पासिंगची टक्केवारी हे कमी करण्यात यावी अशी आमची मागणी आहे। त्यानंतर एक 15 मे 2025चं एक शासन परिपत्रक आहे, ते पदोन्नती संदर्भात आहे। त्यामध्ये TET सक्तीची केली आहे। यामुळं सेवाज्येष्ठ सेवाकनिष्ठ हा भेदभाव निर्माण झाला आहे आणि सेवाज्येष्ठ शिक्षकावर खूप मोठा अन्याय होत आहे, म्हणून ते शासन परिपत्रक रद्द करावं अशी आम्ही मागणी करत आहोत।